फडणवीस सरकार फडणवीस सरकार फडणवीस सरकार सीईटी पेपर फुटी प्रकरणी राजीनामा दिलाच पाहिजे फडणवीस सरकार फडणवीस सरकार स्मार्ट मीटरसाठी राज्य सरकारच्या आता चालू असलेल्या सगळ्या घडामोडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे टीईटी पेपर फुटीचा. संपूर्ण देशभरामध्ये नीटचे पेपरच्या बाबतीत दिल्लीमध्ये चाललेलं आंदोलन, ते विद्यार्थ्यांचं चाललेलं आंदोलन, 16-17 विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या, हे ताजं प्रकरण असतानाच 15 दिवसाच्या आत राज्यामध्ये टीईटीच्या पेपर फुटीचा हा झालेला प्रकार आहे. अत्यंत निंदनीय असा प्रकार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षण मंत्री भुसे साहेब यांनी राजीनामा द्यावा, ही आमची पहिली मागणी असेल. यानंतर ज्या वेळेला नीटची पेपर फुटीची चर्चा सुरू झाली त्यावेळेला झालेल्या आंदोलनाला उत्तर देत असताना राज्याचे मुख्यमंत्री ह्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जर अराजकता म्हणत असतील तर त्यांना या देशामध्ये स्वातंत्र्य कसं आहे ते त्यांनी एकदा दाखवावं. स्वातंत्र्य कशाला म्हणायचं, स्वातंत्र्याची व्याख्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावी. जर विद्यार्थ्यांचं आंदोलन ह्यांना अराजकता वाटत असेल आणि यांच्या असणाऱ्या शिक्षण मंत्र्याचं काम हे काय आहे, ह्याची काय आरती करावी का, त्यांचा सत्कार करावा का? अशा पद्धतीचं अराजकता हे मंत्रिमंडळामध्ये या सरकारमध्ये चालू असताना उलट पक्षी इथल्या विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम हे सरकार करत असताना, दुसरा मुद्दा स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे आम्ही आजची निदर्शने करत आहोत, त्या स्मार्ट मीटरचा सगळ्यात महत्वाचा जर यांचा हेतू कोणता असेल तर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून 2029 ची असणारी निवडणुकीसाठी संपूर्ण देशभरातला असणारा डाटा कलेक्शन करणं हा सगळ्यात महत्वाचा हेतू आहे. त्याच्याबरोबरच दुसरं आर्थिक उद्देश ह्याच्यातून साध्य करत असताना अदानी अंबानी सारख्या कॉन्ट्रॅक्टरांना मोठं करून या ठिकाणी निधी कसा तयार करायचा ह्याचं एक षडयंत्र सर्वसामान्य जनतेला कळालेलं आहे. आताच आपण एक पेपरला एक न्यूज आहे की जे राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री म्हणून मुख्यमंत्री फडणवीस हे काम करत असताना त्यांच्याच नागपूर शहरामध्ये आजच एक ग्राहक कंझ्युमर कोर्टाने एक निकाल दिलेला आहे की जी केंद्राची सोलारची जी योजना आहे त्या सोलारच्या योजनेतून नीट मीटरच्या माध्यमातून जो सप्लाय सोलारमधून आपल्याला मिळतोय आणि उर्वरित राहिलेली वीज ही वितरण कंपनीला द्यायची आहे, वीज वितरणला द्यायची आहे, त्यातला 3 रुपये प्रमाण प्रति युनिट परतावा रिटर्न कंझ्युमरला द्यायचा आहे. असा असताना उलट पक्षी 2.5 रुपये प्रति युनिट जादा दरानं कर आकारणी जादाची त्या ग्राहकांच्या केल्याबाबतची तक्रार कोर्टात एका नाशिकच्या ग्राहक मंचाच्या वतीने केली होती. त्याचा निकाल आजच लागलेला आहे. म्हणजे आपल्या असणाऱ्या ज्या जिथून आपण निवडून जाता मुख्यमंत्री साहेबांना सांगायच्या नागपूरमध्येच आपल्याला आपला घरचा ऐर मिळालेला आहे, हे पण आपण लक्षात घ्यावं. त्यामुळं इथला राज्यातला असणारा शेतकरी, कष्टकरी, कर्मचारी असणारा कुठलाही सुरक्षित नाही, हे बऱ्याच अंशी झालेल्या ह्या सगळ्या प्रकारातून आपल्याला दिसून येत आहे. तरी पेपर फुटीच्या बाबतीत अत्यंत गंभीर असा असताना विद्यार्थ्यांच्या बरोबरच आता टीईटीच्या जी कंपल्शन केली आहे तुम्ही शिक्षकांसाठी, आज ज्या शिक्षकांनी आपलं आयुष्य संपूर्ण 15-15, 20-20 वर्ष नोकऱ्या करून मुळात ही पद्धतच चुकीची आहे का बरोबर आहे, ही एक संशोधनाचा भाग आहे. परंतु असं असताना ती सुद्धा आपल्याला पारदर्शकपणे जर पार पडता येत नसेल तर आपण हे सरकार चालवण्यास लायक आहात का, असा आम्हाला एक प्रश्न आणि सवाल विचारायचा आहे. धन्यवाद. स्मार्ट मीटरचा विषय जो आहे तो प्रामुख्याने बऱ्यापैकी पहिल्यापासून तुम्ही लावून धरला होता, पण आता बऱ्यापैकी पक्षाच्या वतीनं पण हा लावून धरला जातो. काही नेमकं अनेक आता जनतेची प्रथम प्राधान्यानं समस्या जी आहे ती आर्थिक उत्पन्न आहे का नाही ते घटलंय आणि नैसर्गिक आपत्ती असेल, पावसाचा लहरीपणा असेल, ह्याच्यामुळे माणसं मेटाकुटीला आलेत. असं असताना सरकारनं जे दिलासा द्यायला पाहिजे त्याच्याऐवजी सरकार जर असे दरोडेखोर पाठवून सर्वसामान्यांच्या घरावर दरोडे टाकण्याचं काम ह्या मीटरच्या माध्यमातून असेल, बाकीच्या काही गोष्टींना असेल करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. ते जागृती त्यांच्या बायलॉजमध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही आणि परत तुम्हीच उल्लंघन करणार, तुम्ही कायदा पाळणार नाही तर मग आम्हाला हातात दांडकं घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. माझं महावितरणला किंवा इथल्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारला सुद्धा ह्या माध्यमातून इशारा आहे. आणि जे जनतेच्या हितासाठी जे पक्ष जे कोणी भांडत असेल त्याच्याबरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रभर कार्यरत आहेच. त्या पद्धतीनं आम्ही इथं आहे जनतेच्या हिताचा जो कारभार करायचा आहे त्यासाठी आम्ही प्राधान्यक्रम जे कोणी भांडल, सरकारमधला जरी काही पक्ष भांडलं तरी आम्ही त्यांच्याबरोबर आहे. पण जनतेला आता दिलासा देणं गरजेचं आहे. प्रिपेड मीटरच्या माध्यमातून खरोखरच मीटर इतक्या फास्ट आपण बऱ्याच वेळा बघितलं आणि आम्ही आजारी नाही तर आम्हाला नेऊन दवाखान्यात तुम्ही अनुदान रूपानं काहीतरी खिसा कापायसाठी म्हणून कशाला ऍडमिट करताय. माझा मीटर जर माझी तक्रारच नाहीये तर तुम्ही बदलण्याचं कारण काय आहे.
माझा मीटर खराब झालाय काय अजून दुरुस्त आहे अशी जर आम्ही कंप्लेंट केली तर मग तुम्ही बदला तर चालतंय, पण माझा दुरुस्त नाही, पण फक्त एखाद्या भांडवलदारशाहीला खुश करण्यासाठी किंवा निवडणुकीला फंड उभा करण्यासाठी म्हणून त्याचा वापर करणार असाल तर महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही कायदा त्यांनी जसाच मोडते तसं आम्ही हातात घेऊ आणि यांना अद्दल 100% घडवू.